पक्ष. आता आपण पुढील विभागात या धड्याच्या प्रवेश करतोय. चला तर मग आता पुढचा पक्ष आपण समजावून घेऊया, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरचा एक महत्वाचा असा पक्ष आहे आणि भारतीय जनसंघ हा 1951 मध्ये स्थापन झाला. कोणता? भारतीय जनसंघ हा पक्ष. त्याच्यानंतर 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षामध्ये भारतीय जनसंघ हा विलीन झाला, म्हणजे त्याच्यामध्ये तो मिसळला गेला. आणि मग जनता पक्षाचं हे स्वरूप फार काळ टिकलं नाही. जनता पक्ष म्हणून तो ओळखला गेला नाही. तर मग काय झालं, तर त्यातील भारतीय जनसंघानं भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये हा नवा पक्ष स्थापन झाला. याच्यामध्ये प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचं आपण पूर्णपणे जतन केलं पाहिजे अशी या पक्षाचं मत आहे आणि त्याची भूमिका तशाप्रमाणेच ते करतात. त्याच्यानंतर आर्थिक सुधारणा याच्यावर या पक्षाचा अतिशय भर आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघत आहोत, भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष, म्हणजे विळा हातोडी. बरोबर. तर ह्याच्यामध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष अगदी जास्तीत जास्त असा पुरस्कार करतो. साम्राज्यवादाला या पक्षाचा पूर्णपणे विरोध आहे. लक्षात घ्या, साम्राज्यवाद या पक्षामध्ये बिलकुल चालत नाही. त्याच्यानंतर त्यांचा कल कुणाकडे बघा, तर कामगार लोक, शेतकरी लोक, शेतमजूर असे ह्यांच्या हितासंबंधीचे जी काही आहे कल्याणकारी योजना, त्याच्यामध्ये त्यांची जपणूक करणं हे या पक्षाचं धोरण आहे. पुढे आपण बघतोय बहुजन समाज पक्ष. तर बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा असा पक्ष आहे. म्हणजे संपूर्ण समाजाचा विचार कसा केला जातो, तर बहुजनांचं हित ह्याच्या हाताखाली आहे. त्याच्यानंतर हेच या पक्षाचं उद्दिष्ट आहे की बहुजनांचं हित आहे. आणि 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. ह्याच्यामध्ये समाविष्ट असलेले कोण कोण आहेत, तर दलित लोक, आदिवासी, इतर मागासवर्गीय लोक आणि अल्पसंख्याक यांचा समावेश या बहुजन म्हणजे बहुजन या शब्दामध्ये केला जातो. त्याच्यानंतर बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं हे या पक्षाचं उद्दिष्ट असं आहे. आता पुढचा पक्ष आपला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की काँग्रेसमधून आपल्या बाहेर पडून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झालेली आहे. आणि लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर या पक्षाचा अतिशय विश्वास आहे. तसंच काँग्रेस पक्षाबरोबरची युती करून हा पक्ष, नीट लक्षात घ्या मी काय बोलते ते, काँग्रेस पक्षाबरोबर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं युती केली आणि 1999 ते 2014 पर्यंत पूर्णपणे महाराष्ट्रात हे सत्तेवर होतं, म्हणजे हा पक्ष. तसंच केंद्रामध्ये सुद्धा 2004 ते 2014 एवढ्या खूप अशा प्रदीर्घ काळामध्ये हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक घटक पक्ष होता. कारण का, आता तो काँग्रेसमधूनच बाहेर पडला होता, म्हणून तो काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच एक आघाडीचा घटक पक्ष म्हणून काम करत होता. पुढे आता आपण काय शिकलो, भारतीय जनता पक्ष याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच मार्क्सवादी पक्ष याच्याबद्दल माहिती लिहायची आहे. बहुजन समाज पक्ष याच्याबद्दल सुद्धा माहिती लिहायची आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती लिहायची. चला तर मग आपण आपल्या पुढील विभागाकडे प्रवेश करूया.